हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। दिल्लीत पोहोचल्यावर आदित्य ठाकरेंनी राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली। पक्षाच्या खासदारांसोबतही दुपारी स्नेहभोजन। पवारांना आज भेटणार नसल्याची माहिती। एकनाथ शिंदेंच्या सत्कारातून ठाकरे गटासाठी आणखी एक धक्कादायक बातमी। संजय दिना पाटलांची आधी शिंदेंच्या सत्काराला हजेरी, नंतर श्रीकांत शिंदेंकडे स्नेहभोजन। दिल्लीमध्ये एकनाथ शिंदेंना प्रदान करण्यात आलेल्या पुरस्कारावरून नवा वाद। दिल्ली साहित्य संमेलनात महादजी शिंदे प्रतिष्ठानचा कार्यक्रम साहित्य महामंडळाच्या परवानगीशिवाय घेतल्याचं उघड। मराठा समाज सर्व काही पाहतोय। शिंदेंच्या सत्कारांवरील आक्षेपांनी ज्योतिरादित्य शिंदे संतप्त। संजय राऊतांना एक्स पोस्टवर उत्तर। हिंदुत्वाचा अपमान करणाऱ्यांना मराठ्यांचा सन्मान कसा समजेल? ज्योतिरादित्यांची विचारणा। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांच्या घरी आयोजित स्नेहभोजनाला ठाकरेंच्या खासदारांची उपस्थिती। खासदार संजय जाधव, नागेश पाटील आणि भाऊसाहेब वाकचौरे यांची हजेरी। राजापूरचे माजी आमदार राजन साळवी आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार। साळवींचे समर्थक मुंबईत मुक्कामी। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शनासह पक्षप्रवेश करणार। आमदार सुरेश धस यांना भेटणं बीडचे पालकमंत्री अजित पवारांनी टाळल्याची चर्चा। अजित पवारांची वेळ न मिळाल्यानं धस बीडकडे रवाना। छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारतात कित्येक पाकिस्तान निर्माण झाले असते। राज्यपाल CP राधाकृष्णन यांचं सातारात वक्तव्य। कर्मवीर विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभात महाराजांविषयी कृतज्ञता व्यक्त केली। लाडकी बहीणसह कोणतीही मोफत योजना बंद करणार नसल्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्धार। अपात्र लाभार्थ्यांकडून आतापर्यंत मिळालेल्या पैशांची वसुलीही करणार नसल्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्वाळा। करणी भूतबाधेतून सुटका करण्यासाठी केलेली पूजा निष्फळ। नाशिक जिल्हा ग्राहक मंचानं युपीतल्या बुंदू बाबाला दंड ठोठावला। अनिसच्या पाठपुराव्याला यश। वक्फ दुरुस्ती विधेयकासंबंधीच्या JPCचा अहवाल राज्यसभेत सादर। लोकसभेत मात्र गदारोळामुळे 3 तासांसाठी कामकाज तहकूब। दुपारी 2 नंतर अहवाल सादर होऊ शकतो। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षात दिल्लीतलं मुख्यालय केशवकुंजला सुरुवात। तब्बल 8 वर्षांची प्रतीक्षा आणि 150 कोटींचं मुख्यालय तयार। CISFकडे सुरक्षेची जबाबदारी। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।